जिल्हा परिषदांसह महापालिकांचा निवडणुकांचा मार्ग मोकळा। नगर परिषद, नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार। 21 जानेवारीला सुप्रीम कोर्टामध्ये पुढील सुनावणी। आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गुन्हा सोडत काढणार। सूत्रांची माहिती, नव्यानं प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर राखला जाईल। निवडणुकांबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार निवडणुका होत असल्यास निकालावर टांगती तलवार। कोर्टाच्या आजच्या निर्णयानंतर विजय वडेट्टीवारांची टीका। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची मुदत वाढवली। 2 तारखेला मतदान, तर उमेदवारांना 1 तारखेच्या रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करता येईल। निवडणुकीत पैशांचा पाऊसच नव्हे तर अतिवृष्टी, पैशांचा वापर करून मतं मागितली जातात। सत्तेचा माज संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय। उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नावाखाली कंत्राटदारांसाठी झाडांची कत्तल, उद्धव ठाकरेंचा आरोप। तर कुंभमेळ्यामुळे नाशिकचं पालकमंत्रीपद अडलंय का, ठाकरेंचा सवाल। बाळासाहेब आणि अटलजींनी केलेली युती कायम राहणार। उपमुख्यमंत्री शिंदेंचं रवींद्र चव्हाणांना उत्तर। तर 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, चव्हाणांनी केलं होतं विधान। सिंधुदुर्गामध्ये रवींद्र चव्हाणांना युती नको होती। राणे कुटुंबावर त्यांचा वैयक्तिक राग दिसतो, निलेश राणेंचा आरोप। तर मला पाडण्यासाठी कट कारस्थानं सुरू असल्याचाही दावा।